मस्त मजा घेऊन आला गडी दुकान टाकून. हा अरे पाय ना मस्त काय रेडिओ चालू आहे त्याचा. हा रेडिओचा पहिल्यापासून अशी काय ना तो FM तो असा 5 वाजले 12 12:30 झाला चालू त्याचा FM. हा गाडी बिलकुल पुरा FM ऐक म्हणतो कोणाची ऐकत नाही म्हटलं भलता गुत्ते पण त्याच्या तो FM. हा ना माझे भाऊ काय म्हणतो बाबा काय म्हणते गिराईकावर ध्यान देत जा ना. हा हा बोल ना काय रे आपलं काय FM चालू आहे ना FM. ते मला वाटलं मला फोन घेऊन एखादा मग मी वाट पाहतो. मी माया नंबर लागायची वाट पाहून राहिलो. मी माझ्या काही नंबर लागून नाही राहिला अजून. हे राजा आता चालू असते ना आपल्या मनाचे गाणे देते नाही. चिकन जी नमस्कार नमस्कार आपका प्रोग्राम तो बहुत अच्छा लगता है. क्या हाल चाल है आपके? अरे बंद कर ना थांब ना पहिले गिराईक तर पाच जा बाबा. नवीन दुकान लावलं नाही FM मध्येच पोट भरणार आहे का. बरं ठीक आहे हे बंद केलं. हा बोल काय सौदा पाहिजे काय सामान पाहिजे काय. अरे मी लगा 10 मिनिटापासून आवाज देऊन राहिलो त्या माणसाला आवाज नाही चालला. हो महादेव हो महादेव हो महादेव निराजा रेडूतच खुश आहे बाबा. काय राजे महादेव हो. अरे भूषण भाऊ होय काय. अरे इकडे समोर येत होता ना इकडे कोपऱ्यातून आवाज आणले का पैसे आणले का म्हटलं मग त्या उधारीचे. बाबा खिशातच घेऊन येते तो. त्याच्या बाबाला सांग त्याच्या बाबाला झोप नाही लागत रातभर कोणाची उधारी असल्यावर आणले असं ना खिशात. अरे उधारी आता एक असतं कलम झालीच फक्त. अजून तर लय कलमा एका कलमीचे थोडी पैसे देत असते. मग माझ्या बाबाने सांगितलं ना तुम्हाला जसे येईन तसे देत जाईल म्हणून. आता एकदम चेडे नोकाला जोबा नाही तर मग दुसरे दुकान आहे तिकडे. हा लय दुकानावर उधारीचे धंदा चालू आहे आता. आणले का पैसे दे पण तर मागायचेच नाही बा. सौदा द्यायचंच काम करायचं होय ना किती काही. मग काय तर होय ना किती काही पुरा खाली भरता नाही राहणार शिल्लक तरी उधारी देतात राहायचं मग. अरे बापरे उधारी नाही रे बा. नवीन दुकान चालू केलं तर म्हटलं बा जास्त मग माझ्याजवळ काही आवक नाही ना दुसरी आवक असली तर जमन राजा. एकदम जास्त लंब्या कलमा नका मारत जाऊ ना. वरच्यावर हे नलन ते दिलं असं ठेवत जाय. नाही ते तुमच्या दुकानाच्या तिकडं दुकान बंद केलं मग माझ्या बाबानं अमरावतीहून आणत जाई तिथं उधारी होती लावली तिथं त्याला बंद करून. गावातलं दुकान चाललं पाहिजे बा. गावातला माणूस पुढं गेला पाहिजे. मग गावात किराणा लागल्यावर कायले बाहेरून उधारी घ्या गावातूनच उधार घ्या म्हणून माझ्या बाबा आणत नाही तिकडून उधार. सांगा मग आता सांगून देईन बाबाले. हा खाता बंद करा म्हणूनच. अरे नाही रे बा एक जण बंद झालं तर 10 जण बंद होतील दुकानात गिराईक करतील. बरोबर ठीक आहे बा. जसं आले गेले ना तर जसे लवकर देत जा राजा. मला सौदा पाणी आणा लागते ना तिकडे व्यापाराला द्यायला लागते ना. तेलावाला येते साखरेवाला येते व्यापारी दिवस असते त्याच्या दिवसाला पैसे द्यायला लागते. चल मग तिकडे लारे मग येऊ आता याच्या दुकानात. पहिले तिकडे पाहू काय आहे तर हाला बाला मग पाहू याचा काय तर झाला याचा काही मला खरं नाही वाटत दुकानाचं. देखना बेटे हाँ देखना झाकन झुला जमाना बेटे मेरा काम जमाना रे अभी कैसा मेरे को काम देना बेटे. अरे मी काय करू रे बारे. हा झाकड कुठे आता काय माहिती आता का आता जत्रेतल्या हाटेला चालू होईल बा. आता इथचं एक चालू झालं आता अजून 2 दिवस बैरमले होते वाटते. बैरमले त्यांच्या बाबतीत मला तुले त्या हा आचारी सांगितलं मालकानं. आणि 2-4 वेटरही लागेल म्हणे त्या बाबतीत दिन बा तुला काम. त्या बाबतीत नाव सांगा ना आता काम नाही ना सध्या. नहीं ना बेटे झाकन जुलिया देखना जमाना मालक को बोलना दोस्तानी वाला है बोलना मेरा लंगोटी आ रहा है बोलना लंगोटी देख बड़ा बट मैं तेरे वजह से आ गया उधर से. देखना मेरे को बहुत अर्जेंट है ना काम को कैसा काम है अभी कुछ काम भी नहीं चल रहा है. देखना देख जमाना अभी से लाइन लगा है तो फिर मैं मेरा हाथ भी सफा हो जाता. पाय ना म्हणून विचारून पाय ना मग मालकाले कसं आपल्याला आधारात तेवढा आला म्हणा घडी आहे जरासा कमी खाऊन पिऊन राहिला तर उदे आपल्याला आपलं वजन हलका होते झाकन जुले. अरे हा ना मालकाचाच माहिती आहे मग तुमचे 100 रुपये कमी करतो मग ठेवतो मी असा मालक आहे आपला. असं हेच तर होय वाटते हॉटेल जत्रा. अरे बाबू कोण आहे रे इथं मालक रे. बापरे तो तोच होय लुटेरे. हा काय म्हणून राहिले मालक काय काम आहे मालका सांगा तुम्हाला. अरे ते ह्या पेपरात ते काय जाहिरात होती ना आचारी पाहिजे म्हणून कुक हॉटेलात. हा नॉनव्हेज स्पेशालिस्ट ते वाचलं ह्याचा पत्ता होता. मग मालकालेच भेटा लागन ना. आम्ही आहे ना मी आहे ना कुक आचारी स्पेशल आहे ना स्पेशल. हा म्हणून म्हटलं का काय जागा आहे ना इथं आचार्याची. अरे बाप रे देख रहे क्या रे बेटे झाकन झुलिया देखना बेटे पेपर में भी दाम दिया बोलते मेरे को नहीं बोल रहा तू. थांब ना रे आहे ना ते हॉटेलात तिकडे बैरमसाठी आहे ना भरती. हा काय आचारी हा आहे ना ते जत्रेसाठी पाहिजे जत्रेसाठी. ते बैरमले जत्रा आहे ना तिथं दुकान आहे म्हटलं जागा घेतली मालकानं तिथं चालू होते आपलं जत्रा हॉटेल. हा तिच्यासाठी पाहिजे म्हटलं तिच्यासाठी. हा
असं बैरमच्या जत्रेत भरते का जत्रा? जत्रा हॉटेल नाही, बरा शौकीन आहे मालक, बरा हडपण मावला. म्हणजे हॉटेल म्हणजे तिथं जागा घ्यायला असं नाही ना. बरं 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 बरं, म्हणजे तिथं हॉटेल टाकीन बैरमले. नावीच जत्रा हॉटेल म्हणजे या जेवायला बरं चालते ना. कुठंही असलं तर आम्ही काय टिकणारे आहे का? सदा नेहमी लोक आम्ही. हा तर मालक आहे का मग? इथं भेटलो असतो. मालक इथं नाही आहे ना. मालक इथं नसते. मालक इथं मालकाचा पोरगा आहे. पोराच्या हाती काही नाही आहे. तर तुम्हाला त्या तिकडच्या हॉटेलला जावं लागेल. ते टांगा पलटी आहे ना, माहिती आहे ना तुम्हाला? ते टांगा पलटी घोड्याभरा तिथं असते मालक. हे इकडे पोरगा असते, तर तिथं जाऊन भेटायला लागेल तुम्हाला मालकाले. हो हो हो, तिथं जा ना तुम्ही. भेटून घ्या तुमच्यासारखे पाहिजे मालकाले. जरासे नाही इमानदारीचा मालकही नाही आहे तो. स्वच्छच पाहिजे, डब्बे भरून देणारे. एक काम करता, तुमच्या याच्यात काही ह्या गडी आहे आमचा सोबती. या आपला झांगड गुत्ते याले सामील करून घ्या तुमच्या संग. करून घ्यायला जो कामाला आला माझ्या दोस्त वगैरे जो. तुम्हाला जर हो म्हटलं तर सांगा याचं ना. 3 जण 4 जण आहे म्हणा. 2 जण 3 जण तुम्ही एक. 4 जण जवळ सांगून द्यायचा म्हणजे तुमचा शर्ट तयार होऊन जाते तिच्यासाठी. ना सोबती होते ना तिथं. 3 तिघांना काम बिघडा गेला ह्या पोट्याले. झाका कोण आहे तो? झांगड गुत्त्याले. चौघाचा शर्ट तयार करून घ्या. चला मग तिकडे मालकाला भेटू. अरे बापरे अरे जमगा बहुत खुश होगा. मैं बहुत खुश होगा. झाकून दिला, बहुत अच्छा काम करा तूने. अरे जमगा. हो मैं आता तुम्हारे साथ में. बस 4 जण का जोड जमा देंगे. लय खुश होऊन राहिला गडी. नाही थांब ना तुझ्या पोट्टाच पाडतो ना. थांब ना. आलू पोंग्यासारखा ढोल पोंग्यासारखे तर थंडे दिले आम्ही करून. चल ये होय सामील आमच्या ह्याच्यात. पाहिजे जरासं हातापायी आम्हाला जरा. चला मग तिकडे जा लागेल का त्या टांगा पलटी हॉटेलावर? बरं ठीक आहे, तिथं जातो मग. चल ना. मी तिकडे चाललो. मला कामा मालका सांग. गोल्या तू थांब, मग येतो. मग मी यायला घेऊन जातो. काय असं ह्या गाड्याचं माझ्या दोस्ताचं जमून जाते काम. झांगड गुत्त्याचं याचं सटल जमून जाते. आणि कामात होऊन जाते. म्हणजे एकट्याचं बोलल्यापेक्षा चौघाचा स्वट दिसते ना त्या मालकाले. काय पाहिजे काय करायचं काय नाही तर मला. हो मालकाला म्हणा ठेवून घ्या म्हणा आतापासून. मग वक्तात भेटते नाही भेटत म्हणा. हप्ता निघून जाईल. 2 हप्ते खाली राहून का म्हणा. माणसं चांगले आहे म्हणा. कारागीर असं तसं देत जरासं तेल मीठ लावून त्याले. बाबा सुपर कारागीर आहे म्हणा हे. आणि ठेवून घे. तुझ्या दोस्ता जमते हे जमते आपल्या जरा वजन कमी होते. हो तसंच करतो मी. थांब मग मी. चला हो चला. काय तुमच्यावर गाडी गेली तर चला मग. काय नाही चालतं तर माझ्याजवळ आहे. माझ्या खटारा मी निघतो. या माझ्या दोस्त मी तुम्ही चला. तुम्ही मग या लवकर त्या हॉटेला. आहे ना आमच्यावर हेलिकॉप्टर आहे ना. भर येतो आम्ही उडत. नाही मामा? हेलिकॉप्टर तयारच आहे आपलं उभं तिथं. आईले का शांताराम का बरोबर जमवत का जुगाड. आईले का म्हणा लागा. नाही रे देवदास, पाय बरं मस्त जमवला आणल्या का ना ताजमहल गोठ्याचा. नाही तो म्हणजे लहानपणापासून त्याला धंदाच आहे चुकाटा. ह्याच्यातलं त्याच्यात गाई घेऊ दे तर बकऱ्या घेऊ दे तर मसाडा घेऊ दे तर काय कोंबड्या घेऊ दे तर काय नाही करत हो. बापा एक ना एक त्याचं चालूच राहते. का रे शांत रे इथं लाईन मग कसं रे बा? इथं लाईन तर नाही दिसून राहिले काही. पोलं गेलं लाईनचं कसं काय जुगाड आहे म्हटलं ते. अरे लाईन देवदास आहे ना. सोलर पॅनलचा जुगाड लावला ना. पैसे काय रे ते काय 10% भरायला लागते. जमलं ते जुगाड म्या बरोबर. लाईन बिलकुल शक म्हटलं बा. त्या आपल्या फाटक आहे ना वाडीच्या फाटकापासून तर इथपर्यंत उजेड दिसन. थांब जरा आता 15 दिवस जाऊ दे. 15 दिवसात पुरा उजेड दिसन तुला. इकडच्या साईडनं गाया ठेवतो. तिकडून कोंबड्याचा जुगाड आहे. आणि तिकडून आपलं मसाडायचं सगळं एकाच जागेवर करतो ना मी. म्हणजे कामात काम सगळं एका जागेवर होऊन जाते. मला काही टेन्शन नाही आता. तरी लगा तू लडू करतो नाही. घाला सरपंच खिशात हात. कुठंही गेलो का निरा मलेच ठेवायला लावतो बंडल. मला तिकडे बंडल उपनार लाव आणि इकडे तू मजले चढो. मस्त काम आहे राजा तुझं. नाही वा मला तिकडे समोर करून देत जा. इकडे तुझे मस्त करत जा. एकटही मारून बस मस्त इकडे. काय राजो तुम्हाला काय दाखवा लागतं का? आम्हाला दाखवा लागते. आमच्या नसल्यावर ज्याच्याजवळ नसते तोच दाखवते ना. आम्हाला असं ताजमहल दाखवला तर लोकांना वाटेल या शांतारामचं नसे ना खिशात कागदाचं बंडल असते तर लोकांना वाटे पुट्टला आहे. तुम्हाला तुमचं काम कुठं बाबा? कुठं तुम्ही कुठं आम्ही सरपंच आहे. कसं कसं आहे डोळे साजरे करणं चालू असते आपलं. काय तुमची बरोबरी करण का मी? सांगा बरं. संध्याकाळी मलाच मागायला लागतं तुम्हाला आहे का 10,000 म्हणून. बरोबर आहे. म्हणजे संध्याकाळची सोय लावून ठेवून आला वाटते. काम आहे तुले 10,000चं. म्हणजे आताच कोंबा देऊन दिला सरपंचाले. म्हणजे सरपंचाले म्हणाले बरं सकाळी मगाशी तर म्हटलं. लय हुशार आहे राजा तू. लय हुशार आहे बाबा. शांताराम म्हणा बस धन्य रे बाते. राजा देदास मला असंच वाटू राहिलं. याचं ह्या का नाही असं हमेशा करते माझ्या संगा.
अशा गर्दीचे ते पैसे मागायले बस द्या बरं द्या बरं द्या बरं बस मला विचारही नाही करू देत. अरे त्या सौद्यावाल्याचे पैसे द्यावे लागते मला, किराण्यावाल्याचं द्यायचं असले ना व्यापारायचे तर त्याच्यातले पैसे घेऊन जाते ह्या. बस आताच आणतो म्हणते आताच आणतो म्हणते. संध्याकाळी काही नियम आहे तो 10,000 की 10,000 आता सांगून देत तुले. नाही नाही संध्याकाळी तेवढी आडी काढून द्या ना. मी येतो ना उद्या सकाळी जातो बँकेत जातो, उद्या देतो तुम्हाला वापस आणू. तुम्ही काय काळजी करता. संध्याकाळी द्यायचा. मी तुम्हाला म्हणणार फोनच करणार होतो. आता ते कसं गोष्ट निघाली म्हणून म्हटलं तुम्हाला. सगळ्यात जास्त त्रास असा ना देवदास तर मला याचा जाय राजा. ह्याचा कसा आहे याचा सबन गोष्टीनं निरा कोणत्याही गोष्टीत मला ते पुढं हाणून आणि बस माग झालं सांग. एखाद्या खेप नसलं असलं तर किती आफतची गोष्ट. काय राजा शांताराम. आता तुम्हालाही माहित आहे ना, तुमचंही भागत नाही ना त्याच्याशिवाय. तुमचं भागते तरी का तुम्ही सांगा बरं. कधी निरा शांताराम असल्याच्या तुम्ही जाता तरी का पुढं कुठं काही बोलणं आपलं त्याच्याशिवाय तुमचंही पत्ता नाही हालत ना. तुम्ही घालत्या भलत्याला देता काय त्यालाच देता म्हटलं. मग माझ्यासारख्या मी मागतही नाही, मी तेवढं कामही नाही पडू देत. मी आपली चादर पण पाय पसरवतो. पण गोष्ट तुमचं काय एकाच ताटात जेवता तुम्ही बाबा. एकमेकाचं म्हणजे यायचं म्हणजे एका याच्यात एकाले पत्रिका असली लग्न दोघे जण जाते ना कसे ना कोणाले असं काम आहे ना यायचं. मग हे मस्त जुगाड जमलं. पण तुम्ही शांताराम भाऊ मी विचार करू मला सांगणार अशी काही आयडिया असं तर मला 11 जमून घेत होता. नाही करणं चांगला आहे ना. कसा एकमेकाचा आधार लागते. करणं मी सांगतो तुम्हाला माहिती कसं काय करावं लागते कुठं करावं लागते. तर चांगला आहे. उलट आधार होते आपल्याला. कसं आहे शेतीच्या भरोशावर काय किती बसतात शेतीवर. बस आता काही नाही 25% अवलंबून राहावं लागते. 75% हेच वरचे धंदे करावे लागते. शेतीशी संबंधित काहीच नाही. बाहेरून कुठं आणा लागत ना काही आणा लागत. सगळं इच्छा इथं होते कधी बरोबर नियोजन केलं तर. हाव ना. अरे मी काय म्हणून राहिलो शांताराम ते सगळं बरोबर आहे. मी एकाच म्हणजे सगळ्याचा सार एकच सांगतो. कोणताही धंदा करा स्वतः करत असेल तर करायला पुढते सुरुवात. नाही तर भाऊ सुरुवात काय स्वतः कचान त्याच्यात वाचान. नाही तर काही हातात येत नाही म्हटलं. माणसी जाय रे घोड्यान हराय खाऊन सांग पाटला काय करू. पाटील म्हणते उपड पयाटीन पेड गो. नाही पाटील असं होते ते. पायदा पहिले याचं होऊ द्या पुरा शांतारामचा सार. त्याच्या बाद तुम्ही विचार करा. नाही तर कसं आहे होईन पूर्णाची पोई होईन ना ते. हो राजा हे बरोबर आहे तुमचं देवदास. बरोबर आहे. पहिले आता यायचं होऊ द्या मग पहिन एकदम कसं आहे ते गरम खाल्ल्याने तोंड भाजते. बरोबर. पहिले तुमचं होऊ द्या शांताराम भाऊ मग पाहू काय करायचं. हो बरोबर आहे. ध्यानात आलंच पाहिजे. नमस्कार मंडळी. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला का आता कसं आहे आमचा थोडा व्ह्यू जरसा काय आणि ते व्हिडिओ जरसा लो चालला तर मला सांगा. टाईम आता आपण केला आहे 2 वाजताचा. आता तुम्ही सांगा जास्तीत जास्त. आता तुमचं एक वोटिंग आहे आपल्या व्हिडिओवर. आता लक्षात ठेवा. व्हिडिओ जर नाही तर मग काही खरं नाही. आम्हाला एवढे व्ह्यू आले तर आम्हाला काही पुरत नाही. ताकदनं तुम्ही वोटिंग करा. म्हणजे कमेंट करून सांगा का किती वाजता आमचा टाईम आहे का 2 वाजताच्या नंतर. 2 वाजताचा तरी रिझल्ट आता असा माहीत पडणार. 2 वाजता टाकायचा, 3 वाजता टाकायचा का 4 वाजता टाकायचा का 5 वाजता टाकायचा का 6 वाजता टाकायचा का 7 वाजता टाकायचा. 2 ते 7च्या दरम्यान हे टाईम आहे. ह्या टाईमात किती म्हणजे किती जणांचे जास्त कमेंट येईल त्या कमेंटवरच आता आम्ही व्हिडिओचा टाईम सेट करू. काहून की कसं होऊन राहिलं आम्हाला यूट्यूबचे सजेस्ट आहे का टाईम आमचा चुकून राहिला. आमचा जो आता ह्या 2चाही आम्हाला काही परफेक्ट वाटून नाही राहिला. म्हणून म्हटलं का तुम्ही एक वोटिंग सारखं कमेंट करा. मतदान कसं असते का एवढं तर मग त्या टाईमावर आम्ही विचार करू का आम्हाला वाटत नाही मग ह्याच टाईमावर आता प्रेक्षक वर्ग जास्त पाहणार आहे तर आम्ही त्याच टाईमावर आता तर असे ना 5चा टाईम तुम्ही 5चा म्हणता 5 वाजताही टाकू. काही विषय नाही. आम्हाला कोणाचा काही भेव नाही आहे. आम्ही तुम्ही म्हणत 5लाही टाकू काही विषय नाही. 4ले म्हणत 4ले 6 म्हणले जितके वाजता फक्त 2 ते 7च्या पहिले 7 वाजेपर्यंत. 7च्या पुढे नाही टाकता येत तिकडे. मग तिकडे कामाची गोष्ट नाही राहत. म्हणून ह्या टाईमात तुम्ही सांगा आता जास्तीत जास्त वोटिंग करून म्हणजे कमेंट करून सांगा. कमेंट हे तुमचं वोट आहे. आणि लाईक करा. लाईकही होऊ द्या आणि कमेंटही होऊ द्या आणि याच्यात सजेशन करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. अजून व्हायचा आहे काय जत्रा चालू आहे ना. जत्रा आहे ना ते काहीतरी. आता जत्रा आहे आमच्याकडे बहिरमची यात्रा भरत असते. लय जबरदस्त जत्रा भरते पुढच्या ह्याच्यात आहेच ते आता एवढ्यात. तर म्हणून त्याची तयारी चालू आहे. हंडी असते तर बैरमली मटणाची हंडी फेमस आहे. बैरमची मटणाची हंडी परतवाड्याच्या पुढं अमरावती जिल्हा. पहा शेवटपर्यंत.